कुठली आहे राधा? मस्त होती त्याच्यात जाऊन आतमध्ये. कुठे? बेडच्या अंदर? नाही. हा टोपली. होती बसून. हा बेटा. राधा हे दारच सरळ करायचं. चलो आता माहितीये का काय झालं? अजून काऊ पडला. अरे यार सगळंच खुलं आहे वाटतं. काऊ पडला आणि पुन्हा त्याला त्याच जागी लागलं. त्याला दोनदा लागलं त्याच अंगठ्यावर. वारंवार त्या अंगठ्यावर लागत आहे त्याला आणि तिथेच नाही का त्याचं पुन्हा जखम वाढत आहे आणि खूप रडत होता. आतापर्यंत रडत राहिला. तुझ्या पायावरती खाऊ तिला तुझ्या पायात हे करते. अच्छा दुसऱ्या पायाला. काय ते त्याच्याच पाया करतात ते. बरोबर. आणि म्हणते दोस्ती करणं शिकवा. आपणच तर दोस्ती करून बसलाय तिच्यासोबत. हे काऊ सगळ्यात चांगली दोस्ती तर कोणाची असेल ना? सांगा बरं कोणाची आहे? नाही बघ 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 कशी स्ट्रेच करते हात पाय. एक्सरसाइज पण करते दादा. काऊ दक्षू फ्रीजर मध्ये ठेवून दे पटकन ते. राधा राधा आज पुन्हा एवढं सारं सामान आलं. ही टॉवेल का आणि हे स्वरीची टी शर्ट ग्रीन कलरची उद्यासाठी आणि त्याच्या खाली एक जीन्स ब्लू कलरच्या जीन्स पाहिजे होता आणि या जीन्सवरती बाय वन गेट वन होतं तर एक काव्यांसाठी पण आणली जीन्स. म्हणजे घ्यायचा काही प्लॅन नव्हता पण ते म्हणत होते याचं प्राईस पण हाफ नाही होणार आणि एक मला ही चप्पल. अरे जमलं जमलं जमलं. न्यू हाऊस न्यू हाऊस राधाचं नवीन नवीन घर. आणि हे एक चप्पल वाव किती सुंदर. ही माझी एक चप्पल वाव सो नाईस. अरे बाबा चुप राहशील का? अरे बाबू मेरी चप्पल. काऊला चप्पल नाही भेटली तिथे छान तर माझी चप्पलवर राग काढत आहे सगळं. आणि हिची हिल पण छान आहे सुंदर आहे. आणि एक स्वरीतसाठी घेतली. स्वरीतकडे पण होती. माझ्या पिंजऱ्याच्या अंदर कशाला ठेवली? अच्छा हे वाली चप्पल अशी घालून बघ बरं. हे तुला होते का? हे दादाची आहे तशी. तुला अशी आवडेल तर मग आपण अशी घेऊ. तू नको टाकू पाय. होते मोठी आहे अशी घेऊन मग अशी वाली पण होती तिथे. पण तू असं नाही म्हणत होता ना मग अशी तर तुला म्हटलं हे दादाची आहे. हे चप्पल अशी अंदर कशाला टाकली काव्यान? गेली ना अंदर चप्पल. अरे त्याने तुझी बेडच्या अंदर टाकली. बापरे काव्यान इतक्या जोरात पडला आता. आणि ते नाही का जिथे स्लाईड होती दोन्हीकडून तिथून धावत धावत आला. मगाशी 2 वेळा धावला तेव्हा नाही पडला. आता नाही का आम्ही घरी जायला निघालो म्हणजे मग आमचं बिल करून निघालो तर तिथे मग बापरे आता जास्ती लागलं रे काऊ. इथे पण घसटलं आणि माहिती नाही या पायावरती असं काऊन लागत आहे आणि इथे इतकं लागत आहे त्याला आणि ते बसत पण नाही. नुसतं सूज आली आहे इथे. काय नाही होतं आपण आता क्रीम लावून घेऊ. चल हात पाय धुवून देतो तुला. आता याचं पट्टी काढली ना बापू. बघ किती तुझी केअर करत आहे. तुला समजावून सांगत आणि तू त्याच्यावर चिडत आहे का? हा आपलं काम करणं नाही सांगणार तुला तो ठीक आहे. आणि मॅडम म्हणेल उद्या की केस काऊन नाही कापले तर सांगून देशील लेट हो गया था और शॉप बंद हो गई थी आज पक्का काट लेंगे. ठीक आहे ऐसे बोल दे ना. तू म्हटलं बरोबर. तू म्हटलं की तू आपलं काम कर. हे माझंच काम आहे. हेच माझं काम आहे. झालं आता. आता मी बोलू. तुझे इम्पॉर्टंट होतं झालं. इम्पॉर्टंट काम तुझं बोल ना. हां मॅडमला सांगून देशील मी उद्या कापणार संध्याकाळी. ठीक आहे ठीक आहे सांगून देशील ना. मी आताच करून देणार ते बॅट. काय आताच करून देणार. ठीक आहे तू खराब कर तोडून टाक मग दुसरी घेऊन घेऊ. नुसता हा बॅट साठी रडत आहे. काव्यांना जास्ती रड आहे ना. बॅट साठी आलाय है ना काऊ. तिथे लागलं म्हणून रड नाही आलं एवढं पण बॅट नाही घेतली म्हणून रड आला. तिथे नाही का एक बॅट घेऊन बसला. आम्ही म्हटलं घरी जे बॅट आहे ते पण चांगले नवीनच आहे तर पण बॅट घ्यायची होती त्याला. राधाला तिचं नवीन घर आवडलं रे. तिथून निघत नाही बाहेर ना. नाही त्यासाठी ते लंबा आहे ना. उंच झालं तुला. उडी नाही मारत ते. राहू दे दक्षू तसं करूच नको. बसून राहिली पाहिजे एका जागी. ते खूप ऍक्टिव्ह पणा करते. बघ झालं समजले आता ते असंच बघ उतरली. राधा
राधा तुझं नाव आहे राधा? राधा तू आहे? साक्षू हात Subscribe is important. Everyone needs to. हात धुतले हो, पक्का? हो. ठीक. हात धुतलं होतं मी ना. पाय 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 नाही धुतले ना? चला हो पाय धुवाला. आणि तसंच बेडवर चढला. काव्यांसाठी आता हे औषधी आणले, पट्टी वगैरे. पट्टी बांधून दे त्याची कोणती आता. बाटलीला उद्या पक्का तेच घालायचे ना, ग्रीन टी शर्ट आणि बता रहा है. पूछ रहा है की बता रहा है? विचारतो. नाही पण तू क्वेश्चन काय टाकला मग? बघा मी ना विचारलंय फॉर द असेंब्ली आर वी सपोज टू ब्रिंग आवर स्पोर्ट्स युनिफॉर्म अँड चेंज इट इफ नीडेड. हे पूछना हुआ कि बताना हुआ, दोनों तरफ से क्वेश्चन है. आर वी सपोज टू यहाँ तक तो क्वेश्चन चलो ठीक. ठीक है. और वो भी पूछना कि असेंबली कल ही है और ग्रीन टी शर्ट और ब्लू जीन्स पहनना है, ऐसे कन्फर्मेशन. नीड टू कन्फर्म. ग्रीन टी शर्ट सगळ्यांनाच नाही माझा शर्ट दोन जणांना ऍक्टर आहोत तर ते तू actor? हो, मी ऍक्टिंग करतो तर ते नुक्कड नाटकमध्ये त्याचं ते 3 स्प्राउट्स आहेत तर मी स्प्राउट बनवतो. हे बाकीचे 2 स्प्राउटला आपण सगळ्या लोकांना ग्रीन टी शर्ट शर्ट आणि हे पॅन्ट ब्लू पॅन्ट. तर तू जर तसं तर नाही सांगितलं टी शर्ट नाही तर शर्ट. तू फक्त टी शर्टच म्हणत होता ग्रीन वाली. टी शर्ट करणे ते जास्त थोडीशी कम्फर्टेबल राहते. शर्टला का होते मग? शर्टला एकदम ते मग राहते ना. तर का झालं स्लीव्स राहते तर. आणि हे आणले 2 जग, किती छान छान आहे. आणि तिथे स्वस्त सामान असते, खूप छान आहे. आणि हे 120 आणि हे पण बाय 1 गेट 1 होतं का? 129चं आहे. आणि हे 2 हँडवॉश. त्याच्यानंतर हे पण एक 149ची ही ऑफर होती, 3 बॉटल. म्हणजे त्याच्यात एक टॉयलेट क्लीनर, एक फ्लोर क्लीनर आणि एक आहे डिशवॉशर. आणि इथे हे छोटी छोटी हँकी आणली, खूप सॉफ्ट आहे. हे मुलांसाठी हँकी आहे. 3चा सेट आहे. आणि हा 59चा. क्रीम मुझे भी नहीं पता कहाँ रखी. तुला माहिती आहे पावडर कुठे ठेवणं आहे? जिथे तुझी कॉपी बुक्स ठेवली ना मी कबर्ड मध्ये, तिथे बघ. आणि हे शेक प्यासाठी ग्लास आणले आहे. हे पण ठीक आहे. रेट 99चे आणि खूप जाडे आहे. हे 2 ग्लास झाले, कप. आणि हे आणली यांनी बास्केट फ्रीजमध्ये ठेवायला, कारण की यांना लवकर मिरची वगैरे भेटत नाही. मग त्यांना काही ना काही करायचं राहते, मिरची अद्रक वगैरे. आणि हे पुन्हा डबे आणले. हे पण डबे कितीचे झाले वाले? 40चे. ऑफर प्राइस 40 आहे. 40चे 4 म्हणजे 10चा आहे. वा किती छान. आणि हे आईस क्यूब ट्रे आहे, पण याच्यात आपण काही पण बनवून नाही का, DIY. आणि त्याच्या व्यतिरिक्त तिथे 2 काव्यांसाठी शर्ट आणले. हा एक आणि हा एक. आणि हे शर्ट पण खूप छान स्वस्त आहे. हा आणि एक हा स्वरितचा शर्ट. हाफच आणले आहे. ए काय करते राधा? राधा तू काय करणार आहे? टॉयलेट धुवायला चालली काय? अरे 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 यार कशाला रे? ऐकते नाही. सगळं असं खोल खाल करून पाहिजेच पाहिजे. थांब असं बोट दाब. राधा राधा राधा. तर आता काव्यांची डिमांड आली आहे ओट्स खायची, तर त्याला ओट्स बनवून देते मी. ना मिरची नाही पाहिजे, मिरची सॉरी. एक टमाटर. आणि काव्यान सोबतच स्वरित आणि त्याचे पप्पा पण खाणार आहे ओट्स. आणि ओट्स मी नेहमी अशी डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवते, कारण लवकर खराब होते ना मग बाहेर राहिलं तर. आधी तर म्हणजे ओट्स खूप खाते माझी मुलं. हेल्दी पण राहते. झाले आहे आमचे ओट्स तयार. आमचे नाही, माझे नाही, म्हणजे या तिघांचेच आहे. मी नाही खाणार आहे. चला देऊन देते पटापट. खाऊ घे ती, बस खाऊन घे. गरमागरम खाऊन घेशील. तर काव्यांच्या डिमांडवरती मी ओट्स बनवले आहे आणि काव्यान स्वरितला आणि त्याच्या पप्पाला देऊन देते. काव्यान अजून रडत आहे, कारण की त्याला बॅट पसंत आली होती. त्याला बॅट पण नाही घेऊन दिली आणि त्याच्या पसंतीची स्लीपर पण नाही घेतली, म्हणून तो आणखी जिद्द करू रडत आहे. आणि हा भात आहे माझा. मी आता याला फोडणी देते आणि मी पण फोडणी देते. डाळ पण आहे, शिमला मिरची, बेसन पण आहे. हे ठेवून देते फ्रीजमध्ये. आणि 2-3 पोळ्या पण आहेत.
पण तयार झालेला आहे आणि राधा मगापासून नुसती मागं 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 मागं. लिहिलं मम्मा. तक्षू मग तू उद्याचा स्पोर्ट्स युनिफॉर्म पण भरून घे पहिले बॅगमध्ये. मग बाकी टाइम टेबल तर न्यायचं कामच नाही आहे. नाही तर मग त्या हां बरं लागलं. काहून उद्या बरोबर तुमची असेंब्ली पण आहे आणि क्लासेस होणार का? तर ते ॲन्युअल डे नाही, ॲन्युअल डे पूर्ण दिवस लागते. असेंब्ली आपली पूर्ण आहे फक्त म्हणजे तुम्हाला मग चेंज करायला वेळ देणार. हो. मग तू भरून घे. काय चांडवलं तू ओट्स कपड्यावर तक्षू? का तुझं संपलं? नाही होणार आहे. अच्छा पुन्हा निघाली का राधा? राधा ए राधा. इकडे 2-4 दिवसातच आहे ना राधाची ॲक्टिव्हिटी मस्त वाढलेली आहे. म्हणजे सुरुवातीला आली तेव्हा आहे ना खूप शांत शांत होती. म्हणजे तिला पण आपल्या घरच्यांची आठवण येत असेल तर तेवढी रमली नव्हती. आता 2-4 दिवसात छान ती मिक्स झाली आमच्यासोबत आणि एकदम फ्रेंडली बिहेव करायला लागली आहे. त्याच्यानंतर तिची ॲक्टिव्हिटी पण भरपूर वाढली आहे. तिचं नाव आम्ही राधा ठेवलं आहे. म्हणजे लकी वगैरे एवढं काही खास वाटत नव्हतं. त्याच्यामुळे आहे ना मग मी सगळ्यांना म्हटलं की आपण आहे ना राधा म्हणू तिला. कारण की पर्सनली मला राधा खूप छान वाटत होतं तिला म्हणायला. तर स्वरीची तर उद्याची पूर्ण तयारी झाली आहे आणि काव्यांना परत लागला आज स्लाईड वरून धावताना पार्किंग एरियामध्ये. पुन्हा पडला, टोंगरालाही लागला आणि त्याच जागी अंगठ्याला लागलं 2-3दा. त्याच्यामुळं पुन्हा तो घनघन करत आहे. त्याला शांत करून आता त्याला पण झोपून देते. उद्या स्कूल आहे. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा कोमल रंगारी व्लॉग्स.